बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भात आहे। राज्यसभेची ऑफर भुजबळ धुडकावणार का हा सवाल आता उपस्थित होतोय। नाराज भुजबळांसमोर आता काय पर्याय उरलाय? भुजबळांच्या उघड नाराजीनं चर्चांना उधाण आलेलं आहे। विधानसभेवर छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये, मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झालेला नाहीये, त्यामुळे नाराज असल्याचं त्यांनी स्वतः सकाळी सांगितलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय की भुजबळ नाराज आहेत आणि त्यांनी हे स्वतः मान्य केलंय की आपण नाराज आहोत, मात्र ते राज्यसभेवर जाणार, राज्यसभेची ऑफर जर त्यांना आली तर ते धुडकावणार असं वाटतंय का की ते जातील राज्यसभेवर? जान्हवी, आपल्याला ज्याप्रमाणे माहिती मिळालेली आहे की काल म्हणजे नागपूरमध्ये जी मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे यात राष्ट्रवादीकडून बड्या नेत्यांना डच्चू मिळणार असं म्हटलं जात होतं आणि तसंच काहीसं होताना आपल्याला पाहायला देखील मिळालेलं आहे। यात बडे नेते राष्ट्रवादीचे छगन भुजबळ असतील, अनिल पाटील असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, संजय बनसोडे असतील किंवा धर्मराव बाबा आत्राम असतील, या दिग्गज नेत्यांना खरं तर डच्चू देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतरच काल रात्रीपासूनच अशी चर्चा होती की छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर होत होत्या आणि आता कुठेतरी ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र असं जरी असलं तरी त्यांना छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची आता हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। नवनिर्वाचित मंत्री मकरंद पाटील यांचे भाऊ जे आहेत खासदार नितीन पाटील यांच्या जागी छगन भुजबळ यांना राज्यसभा देण्यात येऊ शकते अशी माहिती जी आहे ती समोर येते आहे। मात्र अशी देखील एक माहिती समोर येते आहे की छगन भुजबळ हे राज्यसभाची जी त्यांना ऑफर जी आलेली आहे ही धुडकावू शकतात, कारण त्यांना केंद्रात जाण्याचा इच्छा जी आहे ती नाहीये अशी माहिती देखील आता समोर येते। जान्हवी, अगदीच आपण पाहतोय त्यांनी स्वतः म्हणून सांगितलेलं आहे की आपण नाराज आहोत म्हणा। अजित पवार आता त्यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी होतील का एकूणच? कारण आता कार्यकर्त्यांचा मेळावा देखील त्यांनी परवा आयोजित केलेला आहे। बरोबर आहे जान्हवी, अजितदादा देखील आता या सर्व गोष्टींवर गांभीर्याने लक्ष देत आहेत अशी माहिती समोर येते आहे। आणि अजित पवारांकडून देखील कुठेतरी छगन भुजबळ यांना समजावण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे। त्यांच्यासोबत चर्चा देखील होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। मात्र असं जरी असलं तरी छगन भुजबळ हे नाराज होणं राष्ट्रवादी पक्षाला परवडणारं नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर या सर्व गोष्टींवर ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आणि अजित पवार येत्या दिवसांमध्ये यावर त्यांची भूमिका जी आहे ती आपल्या समोर येणार आहे अजित पवार यांची। जी 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 आपल्याला नुकतंच कळतंय की अजित पवार यांच्या माफ करा चेतन, आणखी एक प्रश्न होता माझा तुमच्यासाठी, तो म्हणजे जे भुजबळ आता नाराज आहे असं समजतंय आणि उद्या कार्यकर्त्यांचा परवा कार्यकर्त्यांचा ते मेळावा घेणार आहेत हे देखील समजतंय। कुठेतरी पुन्हा एकदा माघारी फिरण्यामध्ये म्हणजे शरद पवार गटात जाण्याकडे वाट मोकळी झालेली दिसते का चेतन? आपण पाहिलं तर छगन भुजबळ हे पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येतील अशी अद्याप तरी कोणती चिन्ह नाहीये। याबाबत अधिकृत माहिती छगन भुजबळ यांच्याकडून देखील आलेली नाहीये, त्यामुळे सध्या तरी छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यासोबत पुन्हा येतील अशा शक्यता ज्या आहेत याच्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर येत नाहीये। जी 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 धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।